लोकशाही उत्सव 2019 अर्थात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे हे संपूर्ण भारतवासियांना आणि मतदारांना किती गरजेचं आहे यावर आपण काही बोलूया। आज संपूर्ण भारतात 10 एप्रिल ते 6 मे या दरम्यान टप्प्याटप्प्यानं लोकसभेची मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे। दरम्यान भारताच्या विविध प्रांतात काही अतिसंवेदनशील निवडणूक केंद्र असून तेथे भारत सरकारच्या विरोधात भारतीय मतदारांनी लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया वर्षानुवर्षे उधळून लावली आहे। या प्रसंगी गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात दिसून येते। नक्षलवाद, आदिवासी भागातील मागासलेपण हे कळीचे मुद्देही या लोकशाही निवडणूक प्रक्रियेस अडथळा ठरत आहे। तर काही ठिकाणी प्रस्थापित राज्यकर्त्यांनी निवडणूक आल्यानंतर त्या मतदारसंघात पुन्हा पाय ठेवला नाही आणि विकासही केला नाही। मात्र त्या मतदारसंघातील विकास कामांचा निधी राज्यकर्त्यांनी राजरोसपणे हडप केला असा आरोप या भागातील मतदारांनी केला आहे। त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची साथ आणि भागीदारीची टक्केवारी सहज दिसून येते। प्रशासनातील अधिकारी आणि राज्यकर्ते यांच्या टक्केवारीतून भागीदारी ही प्रामुख्याने मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजांच्या विकास कामातून दिसून येते। आजही भारताच्या वाडी वस्ती तर काही ठराविक खेड्यांमध्ये हा विकासाचा पायंडा अजून कोसो मील दूर आहे। महाराष्ट्रातील काही गावात, देशातील अन्य काही गावामध्ये, काही वाडी वस्तीवरती या मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला आहे। ही अत्यंत गंभीर बाब असून याचा राज्यकर्ते, शासन आणि निवडणूक आयोगानेही खुला जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे। मतदारांच्या भावना समजून घेतल्या तरच खऱ्या अर्थानं 100% मतदान हे पूर्ण होईल। आजपर्यंत 40 ते 75% मतदान होत असून याचाही निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं गंभीर विचार केला पाहिजे। 100% मतदान हे निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे हे व्हायलाच पाहिजे। बहुमोल मत देताना आपण काय काळजी घ्यावी याकडे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। संसदीय लोकशाहीविषयी भारतीय संसदीय लोकशाही ही जगात सर्वात मोठी उल्लेखनीय संसदीय कार्यपद्धती ठरली आहे। संपूर्ण जगभरात नावाजलेली गेली आहे। बहुसंख्य व बहुधर्मीय विविधतेने आणि सर्वाधिक तरुणांची मोठी संख्या असणाऱ्या भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक स्थित्यंतरी आणि खडतर प्रवास केला आहे। आजही आर्थिक परिस्थितीमध्येही संसदीय लोकशाही पद्धती प्रगल्भ दिसून येत नाही। जगाच्या नकाशावर उल्लेखनीय कार्याचा ठसा गेली 70 वर्ष उमटवला असला तरी त्याबरोबरच ग्रामीण भागातील भारत हा खरोखर अजूनही मागासले दिसून येत आहे। आपण मतदान करताना ज्या 3 गोष्टी पाहत आहोत त्यात सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे। सर्वार्थाने योग्य वाटणाऱ्या उमेदवारास आपण खऱ्या अर्थानं मतदान करू शकाल। सध्या सत्तेवर असणाऱ्या सरकारची व आपल्या मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधीची कामगिरी समाजाभिमुख व समाधानकारक आहे का? निवडणुकीस उभे असणारे उमेदवार व त्यांचे पक्ष भारतीय संसदीय लोकशाहीचा अवलंबन करून खऱ्या अर्थानं राजकारण करतात की समाजसेवा आणि राष्ट्रसेवा? हा मुद्दा आपण अत्यंत बारकाईने तपासणार। पहिल्या मुद्द्याविषयी बोलताना जाणून घेता येईल आपल्या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा असलेला उमेदवार खासदार पदासाठी योग्य आहे, तो चारित्र्य संपन्न आहे, त्याची शैक्षणिक पात्रता किती, लोकप्रतिनिधी पदासाठी लागणारी त्याच्याकडे असणारी सामाजिक बांधिलकी, त्याच्या आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या इतर सर्व कामांचा आढावा याचाही आपण विचार केला पाहिजे। पूर्वाश्रमीच्या कामाचा इतिहास जाणून घेणे आपल्या उमेदवाराविषयी महत्वाचे आहे। उमेदवारीबाबतची ही सर्व माहिती तुम्ही मतदान केंद्राच्या बाहेरही वाचू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपण बघू शकता। मतदारसंघानुसार प्रत्येक उमेदवाराची संपूर्ण माहिती जाणून घेतल्याबरोबरच सदर उमेदवारावर विद्यमान लोकप्रतिनिधी असेल तर त्याने मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी किती आश्वासने पूर्ण केली त्याचा एकंदरीत सर्व 5 वर्षाचा लेखाजोखा आपण समोर आणला पाहिजे। याकडेही गांभीर्याने आपण लक्ष देऊन बारकाईने अभ्यास केला पाहिजे। स्थानिक उमेदवार असल्यास त्यास तुमच्या मतदारसंघातील समस्या आणि अडचणी कितपत
माहिती आहे, परिसरातील रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने, उद्याने, क्रीडांगणे यावर किती खर्च केला आणि किती निवडणूक निधी वापरला याच्यासाठी सर्वसामान्य मतदारांची जागरूकता आवश्यक आहे. मतदारसंघातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी उमेदवारांचा सर्वसामान्यांशी असलेला जनसंपर्क याबरोबरच प्रशासनावर असलेला वचक याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी अथवा खासदार यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराबद्दल केलेली भागीदारी अथवा भ्रष्टाचार हेही महत्वाचे ठरणार आहे. झालेले काम गुणवत्तापूर्व आहे का हे मतदारसंघातील सर्वच मतदारांनी पाहणे गरजेचे आहे. सदर उमेदवार विद्यमान लोकप्रतिनिधी असेल तर त्याने शासनाकडून मिळणारा किती टक्के निधी खर्च केला, किती शिल्लक राहिला याचंही ऑडिट होणे गरजेचं आहे. याची सर्वसामान्य मतदार देखील ऑनलाईन माहिती घेऊ शकतो. त्यासाठी MP लॅब या नावाने गुगलवर सर्च केल्यास लोकप्रतिनिधींच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीबाबत सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकते. आता पाहूया उमेदवारांच्या या पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत. जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीचे मत त्यांच्या पक्षाच्या अथवा पार्टीच्या मतांशी एकमत नसते तेव्हा त्यास नाईलाजास्तव पक्षाच्या मतानुसार वाटचाल करावी लागते. मतदान करताना अशा पक्षांच्या उमेदवाराला करावे की त्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार व कार्यकर्ते नसतील. उमेदवारी खऱ्या अर्थानं ज्या दिवशी मतदारसंघात जाहीर झाली त्याच वेळेला मतदारांनी सदर उमेदवाराबद्दल सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे व नागरिकांच्या मूलभूत गरजांना खऱ्या अर्थानं ते न्याय देणारे असावे. सोबत जात, पंथ, धर्म आदी विषयांना थारा देणारे नसावे. मतदान करताना विविध पक्ष, पार्टी, संघटना न पाहता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय, त्याला सामाजिक असणाऱ्या प्रश्नांची जाण या कार्यपद्धतीचा प्रामुख्याने विचार करावा. त्याचबरोबर लोकसभेच्या मंदिरात नक्कीच चांगल्या विचारांचे व ध्येयाचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी सर्वसामान्य मतदारांवरती अवलंबून राहील. भारताच्या राष्ट्रीय लोकशाही उत्सवात 2 टप्प्यात भारताच्या कानाकोपऱ्यात निवडणुका संपन्न झाल्या. महाराष्ट्रामध्ये बीड आणि लातूर या मतदारसंघात काही अतिउत्साही तरुणांनी फेसबुक आणि ट्विटरवरती लाईव्ह मतदान केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खरं तर निवडणूक आयोगाच्या आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे ते चुकीचे आहे. संबंधित बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती निवडणूक आयोगाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदान प्रक्रिया ही समजून घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाची आचारसंहिता आणि कायदा हाही समजून घेतला पाहिजे. जात, धर्म, पंथ या गोष्टी पाहून कोणीही मतदान करू नये. बळजबरीने किंवा कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणत्या आमिषाला बळी पडूनही मतदान करू नये. उमेदवारीची संपूर्ण माहिती, त्याचा दृष्टिकोन, विकासाचे मुद्दे, काम करण्याची पद्धती, समाज आणि राष्ट्रप्रीती असलेली त्याची जागृती हे मुद्देही महत्वाचे आहेत. मतदान केंद्राबाहेर असणारी प्रत्येक उमेदवाराची माहिती बारकाईने वाचलीच पाहिजे असा निवडणूक आयोगाचाही नियम आहे. या सर्व गोष्टी पाहूनच आपले बहुमूल्य मत योग्य उमेदवाराला दान न करता खऱ्या अर्थाने आपला तो हक्क हा बजावावा. आपली जगप्रिय असलेली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि जगभरात अधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. मतदानाला जाण्यापूर्वी आपण अत्यंत शांत चित्ताने विचार करून कोणता पक्ष, पार्टी याचा विचार न करता उमेदवार किती कार्यक्षम आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थानं आपण मतदानाला घराच्या बाहेर पडताना आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री सर्वप्रथम केली पाहिजे. याबरोबरच कोणत्याही आमिषाला अथवा गुंडगिरीला न घाबरता आपण आपल्या मताचा अधिकार लोकशाहीच्या तत्वाप्रमाणे हा राबवायला पाहिजे. निवडणुकीत कोणाला घाबरणं अथवा कोणाकडून काही आमिष घेणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो. मतदान करण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत असेल तर खालील 11 पैकी कोणताही एक
ओळखीचा पुरावा आपण जवळ घेऊन जाणं गरजेचं आहे. 1 नंबरला पासपोर्ट, 2 नंबर ड्रायव्हिंग लायसन्स, 3 नंबर राज्य केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक पोस्ट कार्यालयाने फोटोसह दिलेले पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड अथवा राष्ट्रीय जनसंख्या रजिस्ट्रारने दिलेलं स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पेन्शन ओळखपत्र आणि स्थानिक आमदार अथवा खासदारांनी दिलेलं ओळखपत्र. या 11 पैकी एक कोणताही पुरावा आपण जवळ बाळगणे गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला मतदान करता येईल. धन्यवाद. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. संपूर्ण सत्य आपणासमोर मांडण्यासाठी पुन्हा येतोय. त्यापूर्वी हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉन समोरील बटन दाबायला, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा लोक न्यूज. आता वेळ जनतेची.